तर डॉक्टर सुजय विखे यांनी भाजपमध्ये आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश केला। यावेळी शक्ती प्रदर्शन करण्यासाठी असंख्य कार्यकर्तेही उपस्थित होते। अहमदनगरच्या दोन्ही जागा भाजपलाच मिळणार असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी सीमा दाते यांनी। सुजय विखे यांचे समर्थक जे आहेत ते देखील आज आले होते। त्यांनीही हा प्रवेश जो आहे तो केलेला आहे आणि त्यामुळे एकूणच या सगळ्या समर्थकांना नेमकं काय वाटतं हे आपण जाणून घेऊया। काय सांगाल, भाजपमध्ये सुजय विखे पाटील जे आहेत त्याच गेलेले आहेत, एकूणच तुम्ही सगळे पाठिंबा देताय? भारतीय जनता पार्टीला अधिकच बळ मिळेल आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना बळकटी मिळेल आणि ग्रामीण भागामध्येही भारतीय जनता पार्टीची सुजयदादाच्या माध्यमातून पाळीमुळे भारतीय जनता पार्टीची रोवले जातील आणि भारतीय जनता पार्टीच्या नगर जिल्ह्यातील दोन्हीही जागा हमखास विजयी आपल्याला पाहायला मिळतील आणि महाराष्ट्रातही कुठेतरी जे दिलीप गांधीचे समर्थक आहेत ते भाजपमधून नगरचे त्यांचा विरोध होत होता इतके दिवस, काय वाटतं हा विरोध मावळेल का? तोही जागा आता भाजपच्या येणार खासदारकीच्या। हा विरोध मावळेल असं वाटतंय का? नक्कीच विरोध मावळेल। सुजयदादा विखे पाटील यांचं नेतृत्व फार मोठं आहे आणि त्या विखे परिवाराची परंपरा फार समाजाला बरोबर घेऊन जायची राहिलेली आहे। नक्कीच सुजयदादांना मोदी साहेबांच्या प्रेरणेने त्यांनी बीजेपीमध्ये प्रवेश केला आणि मोदी साहेबांच्या ज्या सर्जिकल स्ट्राईकमुळं तरुणांच्या मनामध्ये एक अतिशय सुंदर भावना तयार झालेली आहे। 100% हा भाजपचा बालेकिल्ला हा म्हणून आम्ही जाहीर करतो आणि सुजय विखे पाटील हे जवळ 101% हे खासदार म्हणून निवडून येतील, काय अपेक्षा नाही। काय अपेक्षा आहेत? आता भाजपमध्ये प्रवेश घेतलेला आहे, जास्त अपेक्षा वाढल्या आहेत सुजय विखे यांच्याकडून? अपेक्षा वाढलेल्या नाहीये, तर या नगर जिल्ह्यातून 100% भाजपा आणि शिर्डी मतदारसंघातून शिवसेना या दोन्ही जागांच्या नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही जागा नगर जिल्ह्यातील 100% याच्यात कोणतीही खात्री राहिलेली नाही। एकच वादा सुजयदादा। नक्कीच आपण पाहतोय की आज सगळ्या जे कार्यकर्ते आहेत, जे समर्थक आहेत, ते सुजय विखे यांनीही आज या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश घेतलेला आहे। आणि कॅमेरामॅन शारीफसह सीमा दत्ते, जय महाराष्ट्र, मुंबई।